अतिशय वेगवान स्वरूपाचा चेंडू मार्गस्थ केला होता. त्या चेंडूवर फक्त दिशा द्यायचं काम मयूर यांच्या स्वरूपात आलं आणि चेंडू जातोय तो डाऊन द ग्राउंड, सीमारेषा पार, येतोय तो चौकार. अतिशय सुंदर फटका मयूरच्या बॅट म्हणून पाहायला मिळाला. दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका पाहायला भेटला. 4 धावांच्या स्वरूपात धावसंख्यांमध्ये भर पडली. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू, शुभम कावळे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात, परंतु थोडंसं मिसफिल्ड पाहायला भेटलं त्यांच्याकडून. त्या मिसफिल्डच्या फायदा घेत एक धाव पडून देखील पूर्ण करतायत फलंदाज. या एका धावेसोबतच धावसंख्या होती ती 6. धावसंख्या झाली ती 6. यावेळेस देखील खेळून काढलाय क्षेत्ररक्षक तैनात त्या ठिकाणी. एक धाव पडून पूर्ण. अतिशय सुंदर फेकी प्रथमेश देशमुख, या सामन्यांमधला मला वाटतं अतिशय लहान वयाचा खेळाडू प्रथमेश. धावसंख्येत पुन्हा एकदा भर पडते. 1 ने धावसंख्या होत आहेत त्या 7. स्ट्राईकवर असेल तो लेफ्ट हँडेड फलंदाज मयूर. चव्हाण सुपर किंग्सचा फलंदाज मयूर. यावेळेस मात्र फुलटॉस स्वरूपाचा चेंडू या ठिकाणी आणि डायरेक्ट हिटचा प्रयत्न. डायरेक्ट हिट बसला असता तर दृश्य मात्र नक्कीच काहीतरी वेगळं असतं. कुठेतरी दबाव पडला असता चव्हाण सुपर किंग्स संघावर, कारण धावबादच्या स्वरूपात विकेट मिळाली असती ती म्हणजे आझलनची, परंतु डायरेक्ट हिट काय बसला नाही, त्याच्यामुळे विकेट मात्र काही मिळाली नाही. आणि अतिशय सुंदर चोरटी स्वरूपात एक धाव घेण्यात यशस्वी झालेत. एका धावेसोबतच धावसंख्या फलक पुढे सरकते. धावसंख्या होत आहेत त्या 8. स्ट्राईकवर तो आझलन. पुढचा चेंडू मार्गस्थ. पहिलं षटक यावेळेस मात्र आपटला गेलाय. चेंडू वन बाउन्स प्रथमेश देशमुख यांच्या हातात. पुन्हा एकदा सुंदर फेकी. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केलाय प्रथमेश देशमुख. पहिल्या षटकाच्या समाप्तीचा इशारा पंच दिगंबर हिंगे करताना या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाल्या त्या 9. दुसरं षटक मार्गस्थ करण्यासाठी संग्राम फॅन्स क्लबचा गोलंदाज रमेश पानसकर. आणि या ठिकाणी हवेमध्ये चेंडू होता, परंतु क्षेत्ररक्षकाला क्लिअर करून क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय तो डाऊन द ग्राउंड, सीमारेषा पार, येतोय तो चौकार. अझलन यांच्या बॅट मधून अतिशय सुंदर हा चौकार पाहायला भेटला. एक खेळाडू क्लिअर करायचा होता. एक खेळाडू क्लिअर केल्यानंतर मागं गॅप होता आणि तो खेळाडू क्लिअर केला आणि मिळवला तो चौकार. पुन्हा एकदा गॅप मध्ये जातोय चेंडू. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक शुभम कावळे चेंडूच्या माग पळतायत आणि अतिशय सुंदर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं आणि आपल्या संघासाठी मात्र नक्कीच 2 धावा वाढवल्या. नो बॉल. रिव्ह्यू ठीक आहे. थर्ड अंपायरच्या स्वरूपात
फेअर डिलिव्हरी, ओके. फेअर डिलिव्हरी. आताच्या 2 धावा, या 2 धावांसोबतच धावसंख्या होत आहेत त्या 15. दुसरं षटक मार्गस्थ करण्यासाठी संग्राम फॅन्स क्लब 3 आहेत का आताच्या? ठीक आहे. आताच्या 3 धावा, या 3 धावांसोबतच धावसंख्या होत आहेत त्या 15. स्ट्राईकवर लेफ्ट हँडेड फलंदाज मयूर. आता किती आहेत? ओके, 3 ऍड करायच्यात आताच्या, 2च ऍड केल्यात. आताच्या 3 धावा, या 3 धावांसोबतच धावसंख्या होत आहेत त्या 16. यावेळेस मात्र उडवला लेफ्ट साईडच्या दिशेने, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बाळा मंजुळे अतिशय सुंदर कामगिरी आपल्या संघासाठी नक्कीच 2 धावा वाचवतील. अतिशय सुंदर खेळी करताना चव्हाण सुपर किंग संघाचे दोन्ही खेळाडू मयूर कदम आणि अजलन पॉवर प्ले ऑन आहे. त्या पॉवर प्लेचा सुरेख फायदा घेत आहेत. अतिशय धावा मोठ्या प्रमाणात मिळवत आहेत ते आपल्या संघासाठी आणि डोंगर उभा करतायत आव्हानाचा संग्राम फॅन्स क्लब संघासमोर. यावेळेस मात्र खोलवर टाप्याचा चेंडू सुंदर खोदून काढलाय. सुजल पवार त्या ठिकाणी डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु 1 धाव घेण्यात यशस्वी दोन्ही फलंदाज. या एका धावेने पुन्हा एकदा धावसंख्या फलक हलतय. धावसंख्येत भर पडती ती या 1 ने आणि या 1 ने धावसंख्या होत आहेत त्या 19 धावसंख्या झाल्या आहेत. दुसरं षटक मार्गस्थ. सुंदर चेंडू त्या ठिकाणी आणि अर्जू खान माग अतिशय सुंदर नामांकित खेळाडू अर्जू खान. या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं तेवढं कमीच, कारण प्रत्येक वेळेस आपल्या संघासाठी धावा अडवण्याचं काम मात्र नक्कीच अर्जूच्या माध्यमातून होत असतं. धावसंख्या झाली त्या 20. यावेळेस देखील फक्त दिशा द्यायचं काम या ठिकाणी मयूर यांच्या माध्यमातून आणि चेंडू चाललाय तो डाऊन द ग्राउंड, सीमारेषा पार, चौकार. मयूर कदम अतिशय सुंदर सुरेख खेळी करतोय. दुसरं षटक समाप्तीचा पंच दिगंबर हिंगेंचा इशारा. या दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाल्या त्या 24. दोन षटकाचा खेळ संपतोय. पहिली इनिंग या दुसऱ्या मॅच मधली पाहायला भेटते ग्राउंड मध्ये आपल्याला मैदानात. आता 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाल्या त्या 24. 12च्या रन रेटने चाललेला हा चालू सामना. तिसरं षटक मार्गस्थ होतंय ते संग्राम फॅन्स क्लब संघाकडून. तिसरं षटक मार्गस्थ करण्यासाठी अर्जू खान लेफ्ट हँडेड गोलंदाज. अचूक टप्प्याचा मारा करण्यासाठी जो खेळाडू जाणला जातो अर्जू खान आणि स्ट्राईकवर असेल तो अजलन राईट हँडेड फलंदाज, लेफ्ट हँडेड गोलंदाज. तिसरं षटक मार्गस्थ. धावसंख्या झाली त्या 24. देखना आयोजन नियोजन उदयदादा यवमान शिरवळ आणि द किंग्स क्रिकेट क्लब शिरवळ यांच्या विशेष प्रयत्नातून हे आयोजन. यावेळेस मात्र फक्त दिशा द्यायचं काम त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक प्रथमेश आणि सुंदर फेकी त्या ठिकाणी आणि थ्रो मारण्याचा प्रयत्न, थोडस लांब फेकी झाली. पुन्हा एकदा रनआउटला मिस झालंय आणि आताच्या 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. या 2 धावांसोबतच धावसंख्या फलक हलतय. धावसंख्या होत आहेत त्या 26. अतिशय सुंदर. कुठेतरी धावा रोकाव्या लागतील, कुठेतरी विकेट मिळवावी लागेल ती संग्राम फॅन्स क्लब संघाला, कारण असाच जर धावांचा डोंगर उभा राहत राहिला तर नक्कीच आव्हानात्मक स्कोर त्यांना होईल. आणि यावेळेस मात्र सुरेख चेंडू, अतिशय सुंदर स्वरूपाचा चेंडू, ज्यासाठी
अर्जू खान जाणला जातो तसंच काही अर्जू खान आता करतोय अचूक टप्प्याचा मारा. थोडंसं स्टेप आउट देखील आपल्याला पाहायला भेटला अजूनच्या स्वरूपात, परंतु बॅटचा बॉलचा संपर्क नाही. थोडासा कट होऊन चेंडू थेट यष्टी रक्षकाच्या हातात. पुन्हा एकदा यावेळेस मात्र दिशा द्यायचं काम. मागच्या दिशेने चेंडू चाललाय तो डाऊन द ग्राउंड, सीमारेषा पार. पुन्हा एकदा अजलनच्या बॅट मधून येतोय तो चौकार. याबरोबरच या चौकारासोबतच धावसंख्या होत आहेत त्या 30 धावसंख्या झाल्या. तिसरं षटक मार्गस्थ. कुठेतरी धावा रोख्याव्या लागतील. अशाच धावांचा डोंगर उभा राहत राहिला तर आव्हानात्मक स्कोर नक्कीच पाहायला भेटेल. सुंदर फलंदाजी पाहायला भेटते ती. यावेळेस रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन चेंडू गेलाय तो यष्टी रक्षक सिकंदर सय्यद यांच्या हातात आणि पहिलीच विकेट, पहिलाच धक्का अजलनच्या स्वरूपात मिळतोय तो चव्हाण सुपर किंग संघाला. अजलन तंबूच्या दिशेने परतताना पहिली विकेट. धावा थोड्या लेट आल्या, धावा खूप जास्त आल्या, विकेट मात्र थोडी लेट आली पण आली. विकेट आली मात्र नक्कीच थोडंसं प्रेशर वाढेल, परंतु त्याचीच जागा घेण्यासाठी मैदानात येतोय तो आशिष धुमाळ. एक नामवंत फलंदाज, नामवंत खेळाडू. गेम कोणताही असला, खेळ कोणताही असला तरी आपल्या खेळाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा आशिष धुमाळ मैदानात येतोय. शिरवळचा एक स्टार खेळाडू आशिष धुमाळ. ज्या ठिकाणी नामवंत खेळाडू देखील आपला गेम दाखवण्यासाठी थोडेसे चुकतात, परंतु ज्या ठिकाणी खेळ दाखवून आपल्या संघाला विजय मिळवायचा असतो त्या ठिकाणी नक्कीच हा आशिष धुमाळ चमकून आपल्या संघाला विजय मिळवण्याचं काम मात्र नक्की करत असतो. या सामन्यांसाठी ज्यांचं विशेष सहकार्य लाभलं ते निलेश भोसले सर. आपण कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने यायचे. आपलं या मैदानामध्ये सरचे स्वागत आहे निलेश भोसले सर. पुढचा चेंडू मार्गस्थ, थोडंसं स्टेप आउट आणि यावेळेस मात्र चेंडू सरळ दिशेने चालला होता. नार्जूच्या दिशेने चेंडू गेला म्हणजे नक्कीच चुका मात्र कमी होण्याचं दिसून येतं, कारण क्षेत्ररक्षक म्हणलं की आर्जूचं नाव आवर्जून घेतलं जातं. मोठमोठ्या डायव्ह मारून चांगली कॅच घेण्याचं काम आर्जू करत असतो. पुढचा चेंडू मार्गस्थ, यावेळेस मात्र उडवलाय, चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेने. सुरेख त्या ठिकाणी प्रयत्न तर खूप चांगला होता, परंतु थोडासा मिस झाला आणि चेंडू आला तो सीमारेषा पार. येतोय तो षटकार. या षटकारासोबतच धावसंख्या होत आहेत त्या 36. 1 बाद 36. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीचा इशारा पंचांनी दिला. त्या तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाल्या त्या 36. एक विकेट देखील या षटकामध्ये पाहायला भेटली. एक चौकार, एक षटकार, याच्या मदतीने या षटकामध्ये 12 धावा आल्या आणि पुन्हा एकदा 12च्या रन रेटने सामना चालू झाला. धावसंख्या झाल्या त्या 36. अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक. स्ट्राईकवर असेल तो मयूर, लेफ्ट हँडेड फलंदाज. अतिशय सुंदर कामगिरी आपल्या संघासाठी करतोय मयूर. आणि नॉन स्ट्राईकवर असेल तो आशिष धुमाळ, ज्यांनी शेवटच्या चेंडूवर मोठा फटका मारून यावेळेस मात्र सुरेख चेंडू, थोडंसं स्टेप आउट, बॅटनं दिशा द्यायचं काम, परंतु निर्धाव स्वरूपाचा चेंडू, वाईड यॉर्कर स्वरूपाचा चेंडू या ठिकाणी पाहायला भेटला बाळा मंजुळे यांच्या स्वरूपात. बाळा मंजुळे जो की त्याच्या बॉलिंगमध्ये व्हेरिएशन मात्र नक्की ठेवतोय. व्हेरिएशनचा उपयोग
नक्कीच गोलंदाजाला होत असतो, कारण व्हेरिएशन ज्यावेळेस गोलंदाज आपल्या स्वतःच्या गोलंदाजीमध्ये करत असतो त्यावेळेस फलंदाज देखील कन्फ्यूज होत असतो की नक्की बॉल टाकेल कुठे. यावेळेस देखील सुरेख चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा अतिशय सुंदर गोलंदाजी. कुठेतरी कमबॅक करताना संग्राम फॅन्स क्लब संघ आपल्याला या बाळा मंजुळच्या स्वरूपात या षटकामध्ये दिसतोय. कारण धावा पाहिल्या तर 3 षटक संपले होते, 36 धावा होत्या. त्यानंतर हे 2 डॉट स्वरूपाचे चेंडू आले. नक्कीच कुठेतरी धीर मात्र संग्राम फॅन्स क्लब संघाला मिळाला असेल. आणि स्ट्राईकवर पुन्हा एकदा मयूर, पुढचा चेंडू मार्गस्थ. यावेळेस मात्र फक्त सन्मान द्यायचं काम मयूर यांच्या स्वरूपात पाहायला भेटलं. एका चांगल्या खेळाडूची ही निशाणी असते की खराब चेंडूला षटकाराबाहेर पाठवण्याचं काम चांगला खेळाडू करत असतो आणि चांगल्या चेंडूला सन्मान देण्याचं काम मात्र नक्कीच एखादा फलंदाज करत असतो. त्याने पाहिलं की आधीचे 2 चेंडू डॉट झालेत, आता मात्र डॉट करून उपयोग नाही. सरळ सिंगल घेतली, बॅटची कडा लावली, सिंगल घेतली आणि स्ट्राईक रोटेट करून स्ट्राईक दिली, ती म्हणजे आशिष धुमाळला. आशिष धुमाळ एक नामवंत खेळाडू या टेनिस क्रिकेटचा. टेनिस क्रिकेटच नाही तर प्रत्येक चेंडूवर हा खेळाडू आपला गेम दाखवून आपल्या प्रेक्षकांना, आपल्या फॅन्सला नक्कीच नो बॉलचा इशारा या ठिकाणी पंच दिगंबर हिंगे करताना. याबरोबरच फ्री हिट असेल का, फ्री हिट असेल ती म्हणजे आशिष धुमाळसाठी मोठं आमंत्रण, मोठ्या फटक्यासाठी निमंत्रण दिले ते म्हणजे आशिषला. पाहूया फ्री हिटचा कितपत फायदा घेतोय. धावसंख्या फलक हलतंय, धावसंख्या होत आहेत त्या 38. सुरेख चेंडू, बॅटची कडा घेतली, चेंडू चाललाय तो क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आणि एक धाव पुन्हा एकदा पळून पूर्ण. या एका धावेने धावसंख्या फलक पुन्हा एकदा पुढे सरकते. धावसंख्या होत आहेत त्या 39 धावा झाल्यात. स्ट्राईकवर पुन्हा एकदा लेफ्ट हँडेड फलंदाज मयूर. फ्री हिटला चान्स होता मोठा फटका खेळण्यासाठी, परंतु हा मोठा फटका आला नाही. एक धाव सिंगल स्वरूपात मिळाली, त्या एका धावेने धावसंख्या फलक पुढे सरकलं. धावसंख्या झाली ते 39. पुन्हा एकदा स्ट्राईकवर मयूर आणि बॅटची कडा घेऊन चेंडू गेला तो थेट यष्टीरक्षकाच्या हातात. अचूक टप्पा, सुरेख गोलंदाजी बाळा मंजुळे. मयूर बाद, संघाला दुसरा धक्का मयूरच्या स्वरूपात चव्हाण सुपर किंग्स संघाला. धन्यवाद डीजे. मयूरच्या स्वरूपात संघाला दुसरी विकेट, दुसरा धक्का बसलाय. मयूर परतलाय तंबूच्या दिशेने. त्याची जागा पुढे चालवण्यासाठी मैदानात पाहतोय आपण सुरेंद्र कुमार उर्फ अँड्रू. लेदर क्रिकेटमध्ये एक नामवंत खेळाडू अँड्रू. शिरोळ पंचक्रोशीतील एक नामवंत नाव लेदर क्रिकेटवरचं. टेनिस क्रिकेटवर पाहू काय करतोय. टेनिस क्रिकेटवर देखील बऱ्यापैकी फलंदाजी करताना आपण पाहिलंय त्याला. चौथा षटकातील सुरेख चेंडू टाकलाय, सुरेख चेंडू मार्गस्थ केलाय. एक धाव पळून पूर्ण केले, त्या चेंडूवर सन्मान द्यायचं काम केलंय, फक्त दिशा द्यायची काम केलं बॉलला आणि 2 धावा पळून पूर्ण करण्यात यशस्वी ठरले ते दोन्ही खेळाडू. आणि या 2 धावांसोबतच धावसंख्या होत आहेत त्या 41. कुठेतरी जे 12च्या रन रेटने सामना चालला होता कुठेतरी रोखलंय, कुठेतरी थांबवलंय. या षटकात मात्र कमी धावा दिल्यात. धावसंख्या झाल्या ते 41. 4 षटक समाप्तीचा इशारा. चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर चव्हाण सुपर किंग्स संघाच्या धावसंख्या झाल्या त्या 41. सुंदर षटक आलं या षटकामध्ये. एक मोठी विकेट देखील मिळाली आणि मोठा फटका कोणताच पाहायला भेटला नाही. मागचे जे 3 षटक आले त्या षटकांमध्ये प्रत्येक षटकामध्ये मोठे फटके पाहायला भेटले. कुठेतरी कमबॅक करताना संग्राम फॅन्स क्लब संघ दिसतोय, परंतु त्यांच्यात देखील तुळेबल फलंदाज आहेत. त्यामुळं चव्हाण सुपर किंग्स संघाला अजूनही मोठे फटके मारून आपल्या धावसंख्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भर पाडण्याची गरज नक्कीच असेल.
कारण जेवढा मोठा स्कोर तेवढी सोपी मॅच. तेवढेच सोपं गोलंदाजांना गोलंदाजी करत असताना माइंड रिलॅक्स ठेवून काम करता येतं. धावसंख्या झाली ती 41. 4 षटक संपलेत. 5वं षटक मार्गस्थ करण्यासाठी संग्राम फॅन्स क्लबचा अर्जू खान, अतिशय सुंदर गोलंदाज अर्जू. स्ट्राईकवर असेल तो आशिष. पहिला चेंडू अर्जूचा आशिषसाठी आणि सुरेख पद्धतीचा खेळून काढला ऑफसाईडच्या दिशेने. सुजल पवार त्या ठिकाणी तैनात आणि सुंदर फेकी, परंतु 2 धावा मात्र रोखू शकले नाहीत. या 2 धावांसोबतच धावसंख्या फलक पुढे सरकते. धावसंख्या होता त्या 43. अतिशय सुंदर चाललेला हा सामना शांत रीतीने पुढे पुढे सरकत चाललाय. मॅचची दिशा ठरवत चाललाय. पुढचा चेंडू मैदानामध्ये, यावेळेस रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. स्लोअर स्वरूपाचा चेंडू, थोडस गतीमध्ये परिवर्तन, अचूक टप्पा आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू. आशिष धुमाळ यावेळेस स्टेप आउट केलंय. चेंडू मारलाय सर्व दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात शुभम कावळे. यावेळेस देखील एक धाव पळून पूर्ण होतीये. एका धावेने धावसंख्या फलक पुन्हा एकदा पुढे सरकते. धावसंख्या होत आहेत त्या 44. पुन्हा एकदा लेफ्ट हँडेड फलंदाज सुरेंद्र कुमार स्ट्राईकवर, ज्याने फक्त दिशा देऊन 2 धावा मिळवल्या होत्या. आता मात्र नक्कीच 5वं षटक मार्गस्थ होते. त्यामुळे कुठेतरी प्रयत्न असेल मोठ्या फटक्यांचा, मोठे फटके मिळवून आपल्या धावसंख्येमध्ये भर करण्याचा. पुढचा चेंडू यावेळेस देखील खेळून काढलाय. लेग साईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. त्या ठिकाणी सोन्या कांबळे. एक धाव पळून पूर्ण. धावसंख्या फलक पुन्हा एकदा पुढे सरकते. धावसंख्या होत आहेत त्या 45. 5व्या षटकातील पुढचा चेंडू मार्गस्थ अर्जू आणि पुन्हा एकदा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. खेळून काढलाय. पुन्हा एकदा एक धाव पळून पूर्ण करतायत. पुन्हा एकदा धाव फलक हलताय. धावसंख्या होत आहेत त्या 46. हळूहळू संत गतीने सामना पुढे सरकतोय. मोठे फटके काय पाहायला भेटना. प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायचे असेल तर नक्कीच फलंदाजाला मोठी कामगिरी करावी लागेल. मोठे फटके मारावे लागतील. बॉल शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू 5व्या षटकातला मार्गस्थ अर्जू खान आणि स्ट्राईकवर असेल तो म्हणजे सुरेंद्र कुमार. यावेळेस देखील मागे सरकून मारण्याचा प्रयत्न. चेंडू गेलाय तो. सुरेख थ्रो. रनआउटला चान्स होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, परंतु एका धावेवर समाधान मानलं आणि या एका धावेने धावसंख्या फलक पुढे सरकते. धावसंख्या होत आहेत त्या 47. 5 षटकाच्या समाप्तीनंतर चव्हाण सुपर किंग संघाच्या धावसंख्या झाल्या त्या 47. हॅलो 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 हॅलो. शेवटचं षटक मार्गस्थ असणार या पहिल्या इनिंग मधलं दुसऱ्या सामना आजच्या दिवसातील संग्राम फॅन्स क्लब विरुद्ध चव्हाण सुपर किंग्स. सुरेख चाललेला हा सामना. त्या सामन्यामध्ये 5 षटक पहिल्या इनिंग मधले संपलेत. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 47. जिंकण्यासाठी अजूनही 1 षटक बाकी पहिल्या इनिंग मधलं. दत्ता कोंडके पहिला चेंडू. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात प्रथमेश देशमुख. सुंदर फेकी. त्या फेकी एक धाव पळून पूर्ण झाली. एका धावेने धावसंख्या फलक पुन्हा एकदा पुढे सरकते. धावसंख्या होत आहे त्या 48. शेवटचं षटक असेल. नक्कीच मोठ्या फटक्यांचा प्रयत्न करावा लागेल. मोठे फटके मारावे लागतील, कारण शेवटच्या षटकामध्ये जेवढ्या जास्तीत जास्त धावा आपल्या
संघामध्ये भर पाडतील तेवढा आपल्याला फायदा असेल. शेवटच्या षटकातील आपण काही चेंडू शिल्लक. शेवटचं षटक मार्गस्थ दत्ता कोंडके एक जुना जाणता खेळाडू या टेनिस क्रिकेट मधला. शिरवळ गावातील एक नामवंत खेळाडू दत्ता कोंडके मार्गस्थ. 5 शेवटचं षटक. यावेळेस देखील लोअर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू. प्रथमेश देशमुख त्या ठिकाणी तैनात आणि दुसरीचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी धावबाद स्वरूपात विकेट गमावून बसलाय तो सुरेंद्र कुमार. कुठेतरी गरज नव्हती या धावेची, कुठेतरी गरज नव्हती या धावेची, कारण एक धाव पळून पूर्ण झाली. मला वाटते कदाचित प्रयत्न असेल तो म्हणजे स्ट्राईक देण्याचा आशिष धुमाळला, परंतु ते काही शक्य झालं नाही. एक धाव पूर्ण झाली आणि एका धावेनंतर दुसरीच्या प्रयत्नात सुरेंद्र कुमार बाद झाला आणि आता सुरेंद्र कुमारची जागा घेण्यासाठी पुन्हा एकदा लेफ्ट हँडेड फलंदाज बबलू तळेकर, एक नामवंत खेळाडू हा देखील शिरवळ क्रिकेट क्षेत्रातला. बबलू तळेकर. शेवटचं षटक मार्गस्थ दत्ता कोंडके. शेवटचं षटक मार्गस्थ. धावसंख्या झाल्यात त्या 49 धावा झाल्यात. काही चेंडू अजूनही शिल्लक शेवटच्या षटकातील. पुढचा चेंडू. यावेळेस देखील लोअर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू. एक धाव पळून पूर्ण केली. एका धावेने स्ट्राईक रोलेट केली. स्ट्राईक वर असेल तो म्हणजे आशिष धुमाळ आणि याबरोबरच अर्धशतक पूर्ण होत येते चव्हाण सुपर किंग संघाचं. 50 धावा धाव फलकावर लागल्यात. आशिष धुमाळ 9 चेंडू 12 धावांवर वैयक्तिक खेळतोय. शेवटचे 3 चेंडू शेवटच्या षटकातील किती धावांची भर पडते पाहायला भेटेल या 3 चेंडूंवर. यावेळेस मात्र सुरेख चेंडू. रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न. अतिशय सुंदर गोलंदाजी दत्ता कोंडकेच्या माध्यमातून आपल्याला शेवटच्या षटकामध्ये पाहायला भेटते, कारण महत्वपूर्ण षटक असतात. डेथ ओव्हर म्हणून ओळखले जाणारे शेवटचे षटक मार्गस्थ करतोय दत्ता कोंडके, एक अनुभवी खेळाडू ज्याला या क्रिकेट क्षेत्रातला बराच अनुभव आहे. यावेळेस देखील थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू टाकला. थोडस मिसफिल्ड. त्या मिसफिल्डचा फायदा घेत 2 धावा पळून पूर्ण करतायत. या 2 धावांसोबतच धावसंख्या फलक बदलते. धावसंख्या फलक 2 ने पुढे सरकते. धावसंख्या होत आहेत त्या 52. नक्कीच शेवटचा चेंडू असेल हा शेवटच्या षटकातला. स्ट्राईकवर असेल तो आशिष. मार्गस्थ करेल तो दत्ता कोंडके. शेवटचा चेंडू या पहिल्या इनिंग मधला. यावेळेस देखील थोडासा मागे ठेवला आणि चेंडू चाललाय तो सीमारेषेच्या दिशेने. चेंडू गेलाय तो वन बाउंड सीमारेषा पार. येतोय तो चौकार. याबरोबरच हे षटक संपते. या चौकारासोबतच धावसंख्या होत आहेत त्या 56. आजच्या दिवसातला दुसरा सामना संग्राम फॅन्स क्लब विरुद्ध चव्हाण सुपर किंग्स. या सामन्यातील पहिली इनिंग संपली. 6 षटकांचा खेळ संपलाय. या 6 षटकांच्या खेळीनंतर धावसंख्या झाल्यात त्या 56. जिंकण्यासाठी 57 धावांचा आव्हानात्मक संख्या ठेवली ती संग्राम फॅन्स क्लब संघापुढे. 30 चेंडू 57 धावा. 36 चेंडू 57 धावा. छत्तीस चेंडू 57 धावा करायच्या त्या संग्राम फॅन्स क्लब संघाला. 6 षटकांचा खेळ संपलाय. आता दुसऱ्या इनिंग मध्ये पाहायला भेटेल ते त्या 57 धावांचा पाठलाग. उदयदादा मंच आणि द किंग्स क्रिकेट क्लब शिरवळ आयोजित टेनिस क्रिकेट वरचे सामने अतिशय सुंदररित्या चालू असलेले सामने. आजच्या दिवसातील दुसरा सामना. आजच्या दिवसामध्ये टोटली 5 सामने पाहायला भेटतील. त्या 5 सामन्यांपैकी हा दुसरा सामना. यानंतर होणारा सामना या टॉस उडवण्यासाठी
ब्लूटूथ अर्जू ब्लूटूथ ओपन कर. यानंतर होणारा सामना द किंग्स वर्सेस लकी स्टार. या टॉस उडवण्यासाठी या द किंग्स आणि लकी स्टार. टॉस का बॉस मंचावर दोन्ही टीमचे कर्णधार द किंग्स आणि लकी स्टार. द किंग्स आणि लकी स्टार दोन्ही संघाचे कर्णधार द किंग्स आणि लकी स्टार टॉस उडवण्यासाठी यायचंय. दोन्ही संघाचे कर्णधार आले का? कुठे आहेत? लकी स्टार दुसरा द किंग्स. हॅलो, या ठिकाणी शिरवळ ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य आनंददादा फडके आपलं देखील या ठिकाणी सरसे स्वागत. आपण टॉस उडवण्यासाठी जायचंय. आनंददादा इकडे चल. टॉस का बॉस मंचावर या ठिकाणी दोन्ही कर्णधार आणि त्यांच्यासोबत क्रिकेटची मनापासून आवड असणारे आनंददादा फडके. टॉस उडवण्यासाठी चला आतमध्ये चला. तुम्ही असं म्हणता मी काय म्हणायचं घरी जाऊ का? टॉस का बॉस टॉस वर फोकस करायचंय. शिरवळगावचे ग्रामपंचायत सदस्य आनंददादा फडके टॉस उडवताना टॉस का बॉस मंचावर लकी स्टार विरुद्ध द किंग्स. लकी स्टार विरुद्ध द किंग्स राजन तारू आणि समीर शेख. चला सामना चालू करून घ्यायचा आहे. चालू सामना चालू करून घ्यायचा आहे. सत्तावन्न धावांचा पाठलाग करत असताना संग्राम फॅन्स क्लब संघ मैदानात जो ओपनर जोडी सिकंदर सय्यद आणि अर्जुक खान. सिकंदर सय्यद आणि अर्जुक खान. त्याचबरोबर सलामीचा गोलंदाज पहिलं षटक मार्गस्थ करण्यासाठी द किंग्स संघाने नाणेफेक जिंकलंय. कौल त्यांच्या बाजूने पडलाय. आपला निर्णय सांगा. द किंग्स निर्णय सांगा. बरं ठीक आहे, घ्या टाइम घ्या. 2 मिनिटं 3 मिनिटं दिले. 3 मिनिटानंतर टाइम आपला निर्णय सांगा. सामना चालू करून घ्यायचा आहे. आजच्या दिवसातला हा दुसरा सामना. दुसऱ्या सामन्यातील पहिली इनिंग संपली आहे. पहिल्या इनिंगचा म्हणजेच 6 षटकांचा खेळ संपलाय. 6 षटकांनंतर धावा झाल्यात त्या 56. जिंकण्यासाठी 57 धावांचं लक्ष्य असेल ते संग्राम फॅन्स क्लब संघापुढे. सलामीचा फलंदाज सिकंदर सय्यद. पहिलं षटक मार्गस्थ. किस्मत. पहिला चेंडू अतिशय सुरेख खेळून काढलाय. चेंडू गेलाय तो क्षेत्ररक्षकाला हुलकावणी दिली. डोक्यावरून चेंडू गेला. 2 धावा पळून पूर्ण करण्यात यशस्वी ठरला. या 2 धावांसोबतच श्री गणेशा होतोय तो म्हणजे या संग्राम फॅन्स क्लब संघाचा. धाव फलकावर सुरुवात होती. धाव फलकाला 2 धावा जोडल्या जात आहेत. सुंदर हा फलंदाज, अतिशय अनुभव असलेला हा फलंदाज सिकंदर सय्यद. अनेक मॅचेस त्याने आपल्या संघाला आपल्या फलंदाजी स्वरूपावर जिंकू दिले आहेत. पुढचा चेंडू यावेळेस देखील फक्त दिशा द्यायचं काम केलंय. एक पाय पुढे टाकला आणि बॅटची फक्त दिशा चेंडूला दिली. गतीचा फायदा घेतला. चेंडू गेलाय डाऊन द ग्राउंड. सीमा रेषा पार. पंचांचा इशारा येतोय तो चौकार. या चौकारासोबतच धावसंख्या फलक 4 ने पुढे सरकते. धावसंख्या होत आहेत त्या 6. अतिशय समजूतदारपणे खेळी करताना सिकंदर सय्यद. कर्णधार पारी. नक्कीच त्यांना खेळावे लागेल कारण धावांचा डोंगर आहे. जिंकण्यासाठी 57 धावा करायच्यात.
36 चेंडू असतील. त्या 36 चेंडूंमध्ये 57 धावा करायच्यात. पहिलं षटक मार्गस्थ किस्मत. पुढचा चेंडू यावेळेस देखील आडव्या बॅटने खेळून काढलाय. नक्कीच क्षेत्ररक्षक या ठिकाणी तैनात आकाश जाधव. सुंदर क्षेत्ररक्षक आणि सुंदर फेकी देखील थेट यष्टीरक्षकाच्या हातात. एक धाव पळून पूर्ण होते. स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईक वर येईल तो अर्जू खान, लेफ्ट हँडेड फलंदाज. मोठे फटके मारण्यासाठी तो देखील जाणला जातो. या ग्राउंडवर लेदर क्रिकेटवर सर्वात मोठा फटका 103 मीटरचा फटका या अर्जुने मारला होता. आम्ही टेप घेऊन मोजाय गेलतो अभिजित फडक्यांनी मी. बोलतो नाही बंद कर. पहिलं षटक मार्गस्थ. या पहिल्या षटकामध्ये एक चौकार देखील पाहायला भेटला. त्यानंतर 2 धावा पळून आल्या होत्या. आताची एक सिंगल. या धावांसोबतच धावसंख्या झाल्या त्या 7. पहिला चेंडू अर्जू खेळतोय. पहिलं षटक मार्गस्थ होतंय. यावेळेस थोडस स्टेप आउट करून सरळ दिशेने चेंडू खेळून काढलाय. त्या ठिकाणी पुन्हा एकदा संग्राम भिंगारे त्या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. नक्कीच आपल्या संघासाठी धावा वाचवेल. एक धाव पळून पुन्हा एकदा पूर्ण होते. पुन्हा एकदा स्ट्राईक वर असेल तो सिकंदर. धावसंख्या होता त्या 8. यावेळेस देखील रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न आणि रनआउटला चान्स, परंतु थोडासा लेट झाला आणि धाव पळून पूर्ण झाली. या एका धावेसोबतच धावसंख्या पुढे सरकताना धावसंख्या होता 9. पॉवर प्ले चालू आहे. पॉवर प्ले 2 षटकाचा असेल. या पॉवर प्लेच्या षटकामधील हे पहिलं षटक मार्गस्थ होतंय. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू किस्मत जो की हाताळतोय आणि स्ट्राईक वर असेल तो लेफ्ट हँडेड फलंदाज आरजू. या वेळेला बॅटची कडा. चेंडू गेला मागच्या दिशेने. त्या ठिकाणी यष्टीरक्षक सुंदर झेल शेवटच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात विकेट गमावून बसलाय अर्जू खान आणि एक महत्वपूर्ण विकेट घेण्यात यशस्वी ठरलाय तो किस्मत. पहिलं षटक अतिशय सुंदर षटक टाकलंय. ज्या षटकामध्ये 9 धावा खर्ची केल्यात. एक विकेट देखील मोठी मिळवली आहे अर्जूच्या स्वरूपात. त्याचीच जागा पुढे चालवण्यासाठी मैदानात पाहतोय आपण. त्याची जागा पुढे चालवण्यासाठी मैदानात आपण पाहतोय बाळा मंजुळे दाखल झालाय आणि स्ट्राईक वर मात्र नक्कीच असेल तो सिकंदर सय्यद, कारण षटक संपलंय. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू तो होता. त्या षटकावर अर्जुने विकेट आपली गमावली आणि पहिला धक्का संग्राम फॅन्स क्लब संघाला बसलाय 9 या धावसंख्येवर. स्ट्राईकवर सिकंदर सय्यद आणि दुसरं षटक मार्गस्थ करण्यासाठी आपल्या संघाचं आजलन सय्यद मार्गस्थ होतोय. दुसरं षटक हाताळतोय. कसं त्या दुसऱ्या षटकामध्ये कसं नियंत्रण आपल्या षटकावर असेल, किती धावा खर्चित करतोय ते पाहण्याजोगे असेल, कारण धावांचा पाठलाग चालू आहे. त्यामध्ये प्रत्येक षटक प्रत्येक चेंडू महत्त्वपूर्ण ठरत असतो. प्रत्येक चेंडूवर येणाऱ्या धावा हा मॅचचा निर्णय बदलत असतात. दुसरं षटक दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू आजलन सय्यद. स्ट्राईकवर सिकंदर सय्यद. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय लेग साईडच्या दिशेने आकाश जाधव. एक धाव पळून पूर्ण आणि एका धावेवर समाधान. दुसरीची मागणी होती, दुसरीचा प्रयत्न होता, परंतु त्या ठिकाणी सिकंदर सय्यद यांनी नकार दिला, कारण कुठेतरी विकेट मागच्या षटकामध्ये गेली. झेल देखील झाला असता, परंतु असं काही झालं नाही.
निर्धाव स्वरूपात हा चेंडू सन्मान देण्याचं काम पहिला चेंडू पाहून खेळला. पुढचा चेंडू मला यावेळेस मात्र उडवलाय चेंडू, चाललाय तो क्षेत्ररक्षकाच्या दिशेने आणि झेलबाद. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आशिष धुमाळ आणि दुसरा धक्का बाळा मंजुळेच्या स्वरूपात संग्राम फॅन्स क्लब संघाला. अतिशय सुरेख गोलंदाजी करताना चव्हाण सुपर किंग संघ आपल्याला पाहायला भेटतोय. कारण पहिल्या षटकामध्ये अर्धूच्या स्वरूपात विकेट मिळाली होती आणि आता या दुसऱ्या षटकामध्ये देखील बाळा मंजुळेच्या स्वरूपात विकेट मिळाली. बाळाची जागा पुढे चालवण्यासाठी सोन्या कांबळे धडाडीचा फलंदाज मोठे फटके मारण्यासाठी जो जाणला जातो. पॉवर प्ले मध्ये मला वाटते कदाचित या फलंदाजाची गरज संघाला होती. तोच फलंदाज या ठिकाणी आलाय. यावेळेस मात्र फक्त दिशा द्यायचं काम केलंय आणि डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु बॉल हातात बसला नाही. थ्रो मात्र होऊ शकला नाही. एक धाव पळून पूर्ण केली. कुठेतरी या गरज नव्हती मला वाटतं या धावेची, परंतु रिस्क घेतलं आणि धाव पळून पूर्ण केली. एका धावेने धावसंख्या फलक पुढे सरकते. धावसंख्या होत आहेत त्या 11. अतिशय सुंदर फलंदाजी करतायत, परंतु धावांचा डोंगर मात्र डोक्यावर उभा दिसतोय. 57 धावांचा पाठलाग करत असताना ह्या धावा दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी कमीच दिसत आहेत. कुठेतरी या दोन चेंडूंवर शेवट दुसऱ्या षटकातील मोठे फटके मारण्याचा प्रयत्न असेल. एक मोठा फटका आणि धावा कव्हर, परंतु तितकंच सटीक टप्प्याचा मारा या ठिकाणी चव्हाण सुपर किंग संघ करतोय. यावेळेस देखील खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. कोणताही क्षेत्ररक्षक तैनात नाही. एक पळून पूर्ण दुसरीचा प्रयत्न असेल का, परंतु उत्कृष्ट थ्रो त्या ठिकाणी आकाश जाधव. दुसरा शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील मार्गस्थ अजलन सय्यद. स्ट्राईक वर असेल तो सोन्या कांबळे. धावसंख्या झाली ती यावेळेस मात्र उडवलाय मागच्या दिशेने. कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नाही. चेंडू जातो तो वन बाउन्स सीमारेषा पार. सोन्या कांबळेच्या बॅट मधून येतोय तो चौकार. या चौकारासोबतच धावसंख्या होत आहेत त्या 16 धावसंख्या झाल्या. दुसरं षटक संपतंय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संग्राम फॅन्स क्लब संघाच्या धावसंख्या झाल्या त्या 2-16. अतिशय सुंदर षटक टाकलं होतं अजलनने, परंतु शेवटच्या चेंडूवर एक मोठा फटका आला आणि त्या फटक्यासोबतच धावसंख्या थोड्याशा कव्हर करून गेला. कुठंतरी थोडंसं प्रेशर रिलीज झाला असेल ते संग्राम फॅन्स क्लब संघाच्या फलंदाजांवरचं आणि कुठेतरी प्रेशर वाढलं असेल ते म्हणजे गोलंदाजांवरचं. धावसंख्या झाली ती 16. धावसंख्या झाली ती 16. तिसरं षटक मार्गस्थ करण्यासाठी गोलंदाज मयूर कदम, लेफ्ट हँडेड गोलंदाज मयूर, राईट हँडेड गोलंदाज मयूर. फलंदाजी करत असताना तो लेफ्ट हँडेड करत असला तरी गोलंदाजी मात्र राईट हँडेड करतो. दोन्ही करतो. ट्विन वन दोन्ही हाताने गोलंदाजी करतो.
तिसरं षटक मार्गस्थ करण्यासाठी चव्हाण सुपर किंग संघाचा गोलंदाज मयूर कदम आणि स्ट्राईकवर असेल तो सिकंदर सय्यद. पॉवर प्ले नक्कीच संपलाय आणि आता फिल्डिंग मात्र पांगली असेल. क्षेत्ररक्षक मात्र षटकारांच्या जवळ दिसत आहेत. आता 5 क्षेत्ररक्षक बाहेर असतील. तिसरं षटक यावेळेस मात्र दिशा द्यायचं काम केलंय. चेंडू चाललाय तो गॅप मध्ये. कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नाही. क्षेत्ररक्षक पळतोय परंतु नक्कीच क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत चेंडू जातोय डाऊन द ग्राउंड. सीमारेषा पार. सिकंदर सय्यदच्या बॅट मधून येतोय तो चौकार. घेतलंय तेच करतोय त्याचा. नक्कीच सुरेख फटका पाहायला भेटला तो म्हणजे सिकंदर सय्यदच्या बॅट मधून. फक्त दिशा द्यायचं काम त्या ठिकाणी केलं आणि गॅप शोधला आणि त्या गॅपच्या शोधण्यात यशस्वी झाल्यामुळे नक्कीच 4 धावा भेटल्या. या 4 धावांसोबतच धावसंख्या फलक पुढे सरकते. धावा होत आहेत त्या 20. पहिला चेंडू होता तिसऱ्या षटकातील. पुढचा चेंडू मार्गस्थ. यावेळेस मात्र मोठी विकेट या ठिकाणी मिळाली. ती म्हणजे चव्हाण सुपर किंग संघाला सिकंदर सय्यद यांच्या स्वरूपात. नक्कीच चांगला झेल त्या ठिकाणी संग्राम भिंगारेने घेतला आणि या झेलच्या स्वरूपात मोठी विकेट, मोठा मासा त्यांच्या गळाला लागला आणि त्यांची जागा घेण्यासाठी मैदानात येतोय तो शिरवळचा वंडर बॉय सुजल पवार. स्ट्राईकवर आलाय तो सुजल, जो की अतिशय सुंदर खेळी करत असतो. मागच्या वेळेस ज्या वेळेस सामने झाले त्या सामन्यांमध्ये अतिशय सुंदर पारी त्यांनी खेळली होती. बऱ्याचदा आपल्या पारीच्या जीवावर अनेक सामने त्यांनी जिंकून दिलेत. आज देखील तशीच काही कामगिरी आपल्या संघासाठी करावी लागेल. यावेळेस मात्र लोअर फुलटा स्वरूपाचा चेंडू खेळून काढलाय लेग साईडच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आकाश जाधव आणि एक धाव पडून देखील पूर्ण. एका धावेने धावसंख्या फलक पुढे सरकतय. धावसंख्या होत आहे त्या 21. एक समजूतदारपणे क्रिकेट खेळताना सुजल पवार, कारण मागच्या चेंडूवर मोठी विकेट गेली मात्र नक्कीच आपल्याला विकेट टिकून आणि धावा बनवल्या देखील दोन्हीवर भर द्यावा लागेल. विकेटी पडत राहिल्या आणि धावा झाल्या तरी उपयोग नाही आणि विकेटी पडत राहिल्या तरी उपयोग नाही. आता थांबणं आणि धावा करणं हे मात्र नक्कीच गरजेचं असेल. ते म्हणजे संग्राम फॅन्स क्लब संघाला. स्ट्राईकवर सोन्या कांबळे, तितकाच सुंदर गोलंदाज मयूर कदम. यावेळेस मात्र आकुट टप्प्याचा चेंडू खेळून काढला ऑफसाईडच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आणि थोडीशी मिसफील्ड. त्या मिसफील्डचा फायदा घेत एक धाव पळून पूर्ण, दुसरी देखील पूर्ण आणि तिसरीचा प्रयत्न, तिसरी देखील पूर्ण. गचाळाचं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं ते म्हणजे चव्हाण सुपर किंग संघाकडून. पहिलं पाहायला भेटलं ते मयूरकडून आणि नंतर पाहायला भेटलं ते आकाशकडून. आकाशने मागासपासून अतिशय सुंदर फिल्डिंग केली होती परंतु एक बॉल असा आला की त्यांच्या मागासच्या सगळ्या फिल्डिंगवर पाणी फिरून गेला. या 3 धावांसोबतच धावसंख्या होत आहेत त्या 24. स्ट्राईकवर सुजल पवार. पुन्हा एकदा राईट हँडेड फलंदाज सुजल पवार आणि फिरून फटका खेळण्याचा प्रयत्न मिस जातोय चेंडू. धावसंख्या स्थिर. निर्धाव स्वरूपाचा चेंडू 24. 3/24. स्ट्राईकवर सुजल. कुठेतरी धावांचा डोंगर आपण पार करणं गरजेचं. 3 षटक, तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल हा. धावसंख्या झाली ती 24. यावेळेस देखील चांगलंच फसवलंय. स्लोअर स्वरूपाचा चेंडू आणि याचबरोबरच हे षटक समाप्तीचा इशारा पंच दिगंबर हिंगे करताना.
धावसंख्या झाल्या त्या 24 धावा झाल्या, 3 षटक संपलेत. अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक. 18 चेंडूंवर गरज असेल ती 33 धावांची. 18 बॉल 33 धावा. चौथं षटक. या षटकामध्ये जवळपास कव्हर करून खेळणं गरजेचं, परंतु तितकाच सुरेख गोलंदाज अझलन, कारण मागाशी त्यांनी ओव्हर टाकली. त्या षटकामध्ये देखील सुरेख कामगिरी केली. 1 विकेट आणि फार कमी धावा त्यांनी मागाशी दिल्या. सांघिक चौथं आणि वैयक्तिक दुसरं षटक टाकण्यासाठी मार्गस्थ होतोय तो चव्हाण सुपर किंग संघाचा गोलंदाज अझलन सय्यद. स्ट्राईकवर असेल. द किंग्स, आमचा निर्णय कळवा. द किंग्स सामना चालू करून घ्यायचा आहे. पंच स्ट्राईकवर सोन्या कांबळे. चौथं षटक मार्गस्थ अझलन सय्यद. सुरेख चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. सरळ दिशेने चेंडू चालला. 1 धाव पळून पूर्ण. आताची 1 धाव पळून देखील पूर्ण केली. एका धावेसोबतच धावसंख्या होत आहे त्या 25. आणि यानंतर द किंग संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. द किंग संघ लगेच लाईनअप करून मैदानात यायचंय मॅच संपल्यानंतर. स्ट्राईकवर सुजल पवार, अझलन सय्यद. चौथ्या षटकातील पुढचा चेंडू. धावसंख्या झाली त्या 25. यावेळेस देखील खोलवर टप्प्याचा चेंडू आणि पॅटची कडा घेऊन चेंडू गेलाय तो थेट टेस्टिंग रक्षकाच्या हातात आणि झेलबाद होतोय तो सुजल पवार. पुन्हा एकदा आपली विकेट गमावून तंबूच्या दिशेने परतताना सुजल पवार. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात दत्ता कोंडके. नवीन फलंदाज मैदानात दत्ता कोंडके. एक नामवंत खेळाडू, जुना जाणता खेळाडू, ज्या खेळाडूला क्रिकेट क्षेत्रातला बराच मोठा अनुभव. त्याच अनुभवाचा फायदा घेत नक्कीच मॅचच्या विजयाच्या दिशेने त्याला टीमला घेऊन जाणं गरजेचं. परंतु चेन्नई चव्हाण सुपर किंग संघ थोडासा पारड या संघाचा जड दिसताना आता या मॅच मध्ये. यावेळेस मात्र उडवलाय चेंडू, चाललाय तो सीमारेषेच्या दिशेने. या इनिंग मधला पहिलाच षटकार दत्ता कोंडकेच्या बॅट मधून. फटक्यात आहे वजन, मिळतील त्या डावार डझन. 6 धावा. अतिशय सुंदर. पहिल्या चेंडूवर षटकार. अक्षरशः अनुभवाचा फायदा कशाला म्हणतात ते या दत्तानं दाखवून दिलंय. कारण पहिल्या चेंडूवर प्रत्येक जणाच्या डोक्यात असतं की खेळून काढू, कसा येतोय पाहू. परंतु या पहिल्या चेंडूवर खराब स्वरूपाचा चेंडू पाहिला. समोर तोंडासमोर बॉल पडला. स्लॉट मध्ये चेंडू सापडला. स्लॉट मधल्या चेंडूवर मोठा फटका मारून 6 धावा मिळवल्या आणि प्रेशर रिलीज करायचं काम केलंय. नक्कीच कुठेतरी आशेचा किरण म्हणून हा दत्ता या संघासाठी ठरेल का पाहायला लागेल. पुढे थोडस स्टेप आउट केलंय. पुन्हा एकदा हवेमध्ये उडवलाय. चेंडू चाललाय तो सीमारेषेच्या दिशेने आणि झेल मिस केलाय. मोठी विकेट गमावलीये. सॉरी, मोठ्या विकेटला चान्स होता परंतु तो चान्स मिस केलाय तो त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक किस्मत शेखने. कुठेतरी ते म्हणतात ना, कॅचेस मिन मॅचेस, असं काही होऊ नये म्हणजे झालं. पश्चाताप नक्कीच मॅच झाल्यानंतर होऊ नये असं काही आम्ही तरी आशा करतो. परंतु कॅच या ठिकाणी ड्रॉप झालाय. कॅच ड्रॉप होणं म्हणजे साहजिकच दत्ता कोंडके जो की 2 बॉलवर 2 मोठे फटके मारले. चेंडूवर झेलबादच्या स्वरूपात चान्स होता परंतु तो मिस झाला. आता मात्र नक्की चान्स गमावला नाही आणि विकेट गमावून बसला तो दत्ता कोंडके.
संघाला रमेश पानसकर का? रमेश पानसकर नक्कीच धावसंख्या झाल्या त्या 33 धावा झाल्यात, 5 बाद झालेत, 33 धावा झाल्यात. स्ट्राईकवर असेल तो सोन्या कांबळे. यावेळेस मात्र मागं ढकलण्यात यशस्वी झाला. एक धाव पळून पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न असेल का? आता मात्र नक्कीच दुसरीचा प्रयत्न करणार नाही, कारण या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. गुरुदेव माने सर्वात अनुभवी खेळाडू या STPL मधले गुरुदेव माने. षटक समाप्तीचा इशारा पंचांचा. या चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात त्या 34 धावा झाल्यात. 12 चेंडूंवर अजूनही 23 धावांची गरज असेल ती संग्राम फॅन्स क्लब संघाला. 12 चेंडू 23 धावा. स्ट्राईकवर पुन्हा एकदा सोन्या कांबळे. 5वं षटक मार्गस्थ करतोय तो किस्मत. 12 चेंडून 23 धावांची गरज असेल ती म्हणजे संग्राम फॅन्स क्लब संघाला जिंकण्यासाठी. 12 चेंडू 23 धावा. 5वं षटक, 5व्या षटकातील पहिला चेंडू. यावेळेस मात्र उडवलाय चेंडू. चाललाय तो सीमारेषेच्या दिशेने. अतिशय सुंदर बिग हिट सोन्या कांबळेच्या बॅट मधून येत आहेत त्या 7 धावा. अतिशय सुंदर फटका आपल्याला सोन्या कांबळेच्या बॅट मधून आपल्याला पाहायला भेटला. एक मोठा फटका, षटकार. प्रेशर रिलीज करण्याचं काम हा फटका नक्कीच करेल, परंतु अजूनही बऱ्याच धावांची गरज. धावसंख्या झाल्या त्या 40. 11 चेंडू 17 धावा. 40 धावा झाल्यात. स्ट्राईकवर असेल तो पुन्हा एकदा सोन्या कांबळे. आणि 5व्या षटकातील दुसरा चेंडू मार्गस्थ किस्मत. यावेळेस देखील खोलवर टप्प्याचा चेंडू चांगलाच खोदून काढलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात, परंतु एक धाव काय रोखू शकला नाही. एका धावेने धावसंख्या फलक हलतय. स्ट्राईक रेट होते. स्ट्राईकवर येतो तो नवीन फलंदाज रमेश दादा पानसकर. नवीन फलंदाज मैदानावर रमेश. धावसंख्या झाली ते 41. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू चांगलाच फसवलाय. मिस झालाय चांगला चेंडू. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात मिस करून बसलेत. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू. अजूनही 9 चेंडू बाकी. 9 चेंडूंवर धावा किती हव्यात
त्याचं कॅल्क्युलेशन करून खेळण्याची गरज. मला वाटतंय प्रत्येक चेंडूवर जर धाव आली तरी सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल. यावेळेस मात्र उडवलाय सरळ दिशेने रमेश आणि चेंडू गेलाय तो. षटकार पंच. अरे इकडे थर्ड अंपायरच बघितलंय. थर्ड अंपायर षटकार. अतिशय सुंदर फटका रमेश यांच्या बॅट मधून पाहायला भेटला. षटकाराच्या स्वरूपात 6 धावांनी भर पाडली ती म्हणजे आपल्या संघाच्या धावसंख्येमध्ये. ज्या फटक्याची गरज आपल्या संघाला होती तोच फटका मिळवून दिलाय रमेश यांनी. कुठेतरी कमबॅक करावं लागेल किस्मत यांना, कारण 2 मोठे फटके किस्मत यांच्या गोलंदाजीमध्ये आलेत. पहिल्या चेंडूवर देखील षटकार आला, चौथ्या चेंडूवर देखील षटकार आला. आता कुठेतरी कमबॅक मात्र करावं लागेल, कारण धावसंख्या झाली ती 47. आता गरज असेल ती 8 चेंडूंवर 10 धावांची. 8 चेंडू 10 धावा. यावेळेस मात्र फुल टॉस स्वरूपाचा चेंडू होता, परंतु मिस झालाय. चांगलंच कमबॅक केलंय. गतिवान चेंडू होता, गतीमध्ये परिवर्तन होतं. त्या गतीचा फायदा काही घेऊ शकला नाही. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. धावसंख्या स्थिर 47. 7 चेंडू 10 धावा. 7 चेंडू 10 धावा. यावेळेस देखील खोदून काढलाय सरळ दिशेने. गॅप मध्ये चेंडू चाललाय तो आणि हाताला लागून चेंडू गेलाय तो. सीमारेषा पार येतोय तो. डाऊन द ग्राउंड. चौकार. पुन्हा एकदा रमेश यांच्या बॅट मधून आलाय चौकार. या चौकारासोबतच धावसंख्या फलक पुढे सरकते. धावा होत आहेत त्या 51. 6 चेंडूंवर आता गरज असेल ती म्हणजे 6 धावांची. 6 चेंडू 6 धावा. 51 धावा झाल्या. जिंकण्यासाठी लक्ष आहे ते 57 धावांचं. नक्कीच रोहित शिंदेच्या चेहऱ्यावर थोडस स्मित हास्य पाहायला भेटतंय. सहा चेंडू 6 धावा. पहिल्या चेंडूवर एक धाव पळून पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न. संग्राम भिंगारे त्या ठिकाणी सुंदर फेकी करेल. फेकी चुकतीये आणि त्या फेकीचा नशीबने भाग त्या ठिकाणी अजून एक क्षेत्ररक्षक तैनात होता. सपोर्ट होता. तो त्या सपोर्टने चेंडू अडवला आणि नक्कीच धावा वाचवल्या. या 2 धावांनी धावसंख्या फलक पुढे सरकते. अजून विजयाच्या दिशेने घेऊन जाते ते संग्राम फॅन्स क्लब संघाला. धावसंख्या झाल्या त्या 53 धावा झाल्यात. 5 चेंडू 4 धावा. 53 धावा. आशिष धुमाळ शेवटचं षटक, 6वं षटक, निर्णायक षटक मार्गस्थ करताना आपल्या संघासाठी धावा रोखाव्या लागतील. विकेट मिळवावी लागेल आणि यावेळेस मात्र उडवलाय संग्राम भिंगारेचा चेंडू खाली आणि सुरेख झेल त्या ठिकाणी आणि बाद झालाय तो सोन्या कांबळे. कुठेतरी या फटक्याची गरज नव्हती, कारण धावा पाहिजे होत्या त्या 5 चेंडूंवर 4. आता मात्र गरज असेल ती 4 चेंडूंवर 4 धावांची.
अतिशय सुंदर कमबॅक या ठिकाणी आशिष धुमाळ यांनी केलंय, कारण नक्कीच मोठी विकेट मिळवून आपल्या संघाला कुठेतरी या मॅचमध्ये परत आणलंय. आता गरज असेल ती म्हणजे 4 चेंडूंवर 4 धावांची. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या होत्या, 6 चेंडूंवर 6 धावा पाहिजे होत्या. त्या 2 धावांनी 5 चेंडूंवर 4 धावा शिल्लक राहिल्या. त्या 5व्या चेंडूवर मोठी विकेट, सोन्या कांबळे सारख्या खेळाडूची विकेट मिळवून आपल्या संघाला या मॅचमध्ये परत आणलंय. आता सोन्याची जागा पुढे चालवण्यासाठी स्ट्राईकवर असेल ते संतोष कदम उर्फ बाबू सर, राईट हँडेड फलंदाज. 4 चेंडू 4 धावा. बॅटची कडा येऊन चेंडू चाललाय तर सीमारेषेच्या दिशेने डाऊन द ग्राउंड येतोय तो चौकार, आणि या चौकारासोबतच ही मॅच संग्राम फॅन्स क्लब संघाने जिंकलेली. अतिशय